नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्ट डू टॉपिक्स क्वेश्चन पाहणार आहे, क्रियाशारीरचे पाहणार आहेत। यामध्ये काय असणार आहे की तुम्हाला पेपरच्या अगोदर तुम्हाला एवढे टॉपिक्स करून जायचे जेणेकरून तुमचा आणखी सुद्धा अभ्यास नसेल तर तुमचा अभ्यास होईल आणि तुमचं एक रिव्हिजन म्हणून सुद्धा हे तुम्ही वापरू शकता। की काय विद्यार्थ्यांचं असं की सर रिव्हिजनला सांगा, तर रिव्हिजन म्हणून सुद्धा पण तुम्ही हे वापरू शकता। तर आपला जे क्रियाचा पेपर असणार आहे तो 7 एप्रिल पहिला पेपर असणार आहे आणि दुसरा पेपर 9 एप्रिलला असणार आहे आपला पेपर 2। तर ते अगोदर तुम्हाला एवढं मस्ट अगोदर जर IMP हे टॉपिक करून ठेवले तुम्ही तर तुमचा बरेचसे तुमचा हातमध्ये मार्क येतील आणि तुमच्या या विषयावर ग्रिप असेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता पेपर 1 साठी आपला पेपर 1 100 मार्क्स असणार आहे। त्यामध्ये आपल्याला मस्ट LAQ आणि कोणते ACQ करून ठेवायचे अगोदर सुरुवातीला ते बघूया। तुम्हाला वात पित्त कफ हे 3 दोष असणारे पहिल्यांदा सूट LAQ साठी, त्यानंतर प्रकृती आहार आणि आहार पाक आणि अग्नी। आता एक सिक्वेन्स वाईज लिहिलं आहे की मी प्रकृती आणि आहार यापैकी तुम्हाला दुसरा LAQ म्हणजे पाहायला मिळू शकतो प्रकृती आहार आहार पाक आणि अग्नी यापैकी 4 वरती मोस्ट ऑफ द चान्सेस कशा प्रकृतीवरती असेल तुम्हाला LAQ पाहायचं मिळाला, पण नाही जर पडला तर आहार किंवा आहार पाक पेक्षा तुम्हाला असेल। तर त्यामध्ये तुम्हाला कसे की या जे वात पित्त कफ 3 दोष असतील प्रकृती आहार आहार पाक आणि अग्नी यामध्ये तुम्हाला 2 LAQ आणि 3 ACQ एवढ्या या टॉपिक वरती तुम्हाला पाहायला मिळतील। वात पित्त कफ मध्ये 3 दोष असतील प्रकृती आहार आहार पाक आणि अग्नी। आहार अग्नी काही नाही, सोपं आहे, तुम्हाला एक दिवसामध्ये आहार पाक आणि अग्नी होऊन जाईल आणि एका दिवसात तुम्हाला प्रकृती आणि आहार मध्ये 2 तुम्हाला टॉपिक होऊन जातील। अशा प्रकारे तुमचा 2 LAQ आणि 3 ACQ मध्ये जवळपास 35 मार्कचं तुमच्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला हातात येऊन जातील। हे एवढे टॉपिक केल्यानंतर 35 मार्क पेपर 1 साठी। त्यानंतर पुढे जर पाहायला गेलं तर होमिओस्टॅसिस GIT आणि रेस्पिरेटरी। आता होमिओस्टॅसिस तुम्हाला फक्त नवीन असेल तुमच्यासाठी करायला, GIT तुम्ही नीटच्या वेळेस तर वाचलेला असेल, तुम्हाला बराचसा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचाच पार्ट असणार, तिकडे अॅनाटॉमी मध्ये झालेला आहे आणि इकडे फिजिओमध्ये फक्त त्याचे फंक्शन असणार आहे मेनली। त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टम तुमचं ते अॅनाटॉमी मध्ये असेल झालेलं आणि इकडे फिजिओलॉजी मध्ये फक्त त्याचे फंक्शन वगैरे तुम्हाला विचारलं जातील आणि त्यामध्ये आर्टिफिशियल रेस्पिरेशन वगैरे हा टॉपिक असेल जे तुम्हाला मस्ट आहे, तुम्हाला हायपोक्सिया वगैरे तुम्हाला आलं पाहिजे यामध्ये। आणि यावरती तुम्हाला 1 LAQ आणि 2 ACQ तुम्हाला पाहायला मिळू शकते। मोस्ट ऑफ द चान्सेस होमिओस्टॅसिस राहतील दरवर्षीप्रमाणे, पण नाही जर पडला तर GIT वरती डायजेशन ऑफ जे फॅट आहे वगैरे कार्बोहायड्रेट वगैरे जे आपण IMP वगैरे दिले तेवढे मस्ट करून ठेवा ते। तर यावरती तुम्हाला 1 LAQ आणि 2 ACQ पाहायला मिळतील या 3 टॉपिक वरती। म्हणजे इथं किती 20 मार्क वर 35 आणि 20 मार्क जवळपास 55 मार्क इथं झालेले आहेत। आणि त्यानंतर पुढे जर पाहायला गेलं तर दोष वृद्धिक्षय या वात पित्त कफ मध्ये तुमचे दोष वृद्धिक्षय होऊन जाईल। त्यानंतर सिद्धांत सोपे आयुर्वेदचे सिद्धांत काय, त्यानंतर शारीर सुरुवातीला तुम्ही जे अॅनाटॉमीचे शारीर वगैरे पाहिले त्याच प्रकारे इकडे आपल्या फिजिओलॉजी सुरुवातीलाच क्रियाशारीरचे सुरुवातीला शारीर म्हणून आपला चॅप्टर आहे, सोपा चॅप्टर, एका दिवसामध्ये तुम्हाला दोष वृद्धिक्षय सिद्धांत आणि शारीर होऊन जाईल। त्यानंतर क्रियाकाल, आता क्रियाकाल बी तुम्हाला मस्ट ACQ साठी, त्यामध्ये संचय म्हणजे चय म्हणून आपल्या लास्ट इयरला पडला होता क्वेश्चन, त्याच प्रकारे प्रकोप प्रसार आणि स्थान संश्रय हे 4 सध्याचे तरी करून ठेवा मस्ट। यापैकी तुम्हाला चान्स असेल की पेपरमध्ये या 4 पैकी तुम्हाला काहीतरी एक दिसून जाईल पेपरमध्ये ACQ साठी। यामध्ये तुम्हाला हे दोष वृद्धिक्षय सिद्धांत शारीर आणि क्रियाकाल यापैकी तुम्हाला या 4 टॉपिक वरती तुम्हाला 2 ACQ पाहायला मिळते, जवळपास 10 मार्कचं तुम्हाला वेटेज दिसेल। या प्रकारे वात पित्त कफ प्रकृती आहार आहार पाक आणि अग्नी, त्यानंतर होमिओस्टॅसिस GIT रेस्पिरेटरी दोष वृद्धिक्षय सिद्धांत शारीर आणि क्रियाकाल यावर तुम्हाला असं टोटल 65 मार्कचं थिअरी पेपर दिसेल आणि उरलेले जे MCQ असतील, समजा MCQ 10 असतील 12 असतील, हे तुम्हाला एवढे MCQ याच्यावरती पाहायला मिळेल। जवळपास 10 ते 12 MCQ तुम्हाला यावरती पाहायला मिळेल, जवळपास म्हणजे किती 75 ते 77 पर्यंत तुम्हाला वेटेज एवढा टॉपिक वरती मिळेल। अशा प्रकारे तुम्ही रिव्हिजन बी करू शकता आणि ज्यांना अभ्यास नाही ते या प्रकारे तुम्ही मस्ट एवढे टॉपिक मस्ट डू टॉपिक्स म्हणजे तुम्ही एवढे टॉपिक जरी सुरुवातीला करून ठेवले तर तुमचे पासिंग तर अशीच मोकळी होऊन जाईल या पेपर 1 मध्ये। आणि नंतर तुम्हाला आणखी टाइम मिळाला त्यामुळे तुम्हाला नर्वस सिस्टम करायची आणि एंडोक्राइन। आता एंडोक्राइन तिकडे तुम्हाला नर्वस सिस्टम अॅनाटॉमी मध्ये बी झाली असेल आणि इकडे फिजिओलॉजी मध्ये पण आहे, आणि एंडोक्राइन तिकडे बी तुमच्या अॅनाटॉमी मध्ये झाले असेल आणि इकडे फिजिओलॉजी मध्ये फक्त तुम्हाला ग्लँडचे फंक्शन वगैरे व्यवस्थित करायचे की पॅनक्रियास ग्लँड काय करते काय नाही। मोस्ट ऑफ द चान्सेस पॅनक्रियास ग्लँडचे असू शकते या वर्षी, तसंच दुसऱ्या अदर्स ग्लँड पण सुद्धा करून ठेवा आणि ते ग्लँड्सवरती तुम्हाला ACQ वगैरे पाहायला मिळू शकतो। आणि यावरती तुम्हाला 1 LAQ आणि 1 ACQ मोस्ट ऑफ द चान्सेस नर्वस सिस्टमवरती LAQ पाहायला मिळेल आणि काय 1 ACQ तुम्हाला ग्लँडवरती पाहायला मिळू शकतो। अशा प्रकारे टोटल 15 मार्कचं वेटेज टाइम मिळाला तर हे नक्की करून जा तुम्ही पेपरमध्ये। अशा प्रकारे तुमचा पूर्ण पेपर 1 चा आपण पूर्ण प्लॅन बनवलाय मस्ट टू डू टॉपिक साठी। आता पेपर 2 साठी काय असेल ते जाणून घेऊया। आता पेपर 2 पण आपल्या 100 मार्क्स साठी असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं LAQ आणि ACQ आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता मस्ट डू अगोदर तुम्हाला कोणते करून घ्यायचे तर सप्तदोष ओज आणि उपधातू आणि मल यामध्ये तुम्हाला काय सप्तधातू जे असणार आहे सप्तधातू आणि ओज यावरती तुम्हाला काय 2 LAQ पाहायला मिळते सप्तधातू आणि ओज वरती, आणि
आणि जे उपधातू आणि त्याचसोबत 2 एसीक्यू सुद्धा पाहायला मिळतं. आणि जो उरलेला एक एसीक्यू असेल ते उपधातू, मल, इंद्रिय आणि मन, म्हणजे जवळपास हे जे 4 टॉपिक आहे म्हणजे उपधातू, मल आणि इंद्रिय आणि मन यावरती तुम्हाला एक एलिक्यू पाहायला मिळेल. म्हणजे कसं की काय असेल उपधातू, सप्तधातू आणि ओजवरती 2 एलिक्यू आणि 2 एसिक्यू आणि काय उपधातू, मल ह्यावरती 1 एसिक्यू, म्हणजे असं 2 एलिक्यू आणि 3 एसिक्यू म्हणजे 35 मार्क. आणि उपधातू, मल, इंद्रिय आणि मन आणि या 4 टॉपिकवरती 1 एलिक्यू म्हणजे 35 आणि 10 45 मार्कचं काय सप्तधातू, ओज, उपधातू, मल, इंद्रिय आणि मन एवढे किती तुम्हाला किती हे एवढ्या टॉपिकवरती तुम्हाला 45 मार्कचं वेटेज आहे. तुम्ही मस्त अगोदर हे करून ठेवा पेपर 2 साठी. सोपं तुम्हाला लवकर होऊन जाईल. त्यानंतर काय हिमोपोएटिक सिस्टम म्हणजे ब्लड, डब्ल्यूबीसी, आरबीसी, प्लेटलेट्स वगैरे तुम्हाला हिमोपोएटिक सिस्टम मध्ये पाहायला मिळेल. तसं सीबीएस वगैरे तुम्हाला कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम यावरती तुम्हाला फंक्शन वगैरे ब्लडचं यामध्ये तुम्हाला कार्डियक सायकल वगैरे पाहायला मिळू शकते. त्यानंतर इम्युनिटी वगैरे, टाइप्स ऑफ इम्युनिटी कशी आहे त्यावरती तुम्हाला एलिक्यू पाहायला मिळू शकतो. त्यावरती तुम्हाला एक एलिक्यू आणि एक एसिक्यू या 3 टॉपिकवरती तुम्हाला 15 मार्कचं वेटेज करून ठेवा नक्की. त्यानंतर जर पुढे पाहायला गेलं तर मसल फिजिओलॉजी एकदम सोपा टॉपिक आहे, जे तुम्ही नीटच्या वेळेस सुद्धा अभ्यास केला होता. आणि ॲडिपोज टिश्यू तुम्हाला फक्त एक मस्त काही झालं तर अर्धा 1 तासचा हा टॉपिक आहे ॲडिपोज टिश्यू. यावरती तुम्हाला छानपैकी तुम्हाला एक एसिक्यू पाहायला मिळेल 5 मार्क्ससाठी. अशा प्रकारे टोटल हे किती 35 आणि 10 45, 45 आणि 5 50, 50 60, 60 आणि हा 65 मार्कचं टोटल थेरी पेपरला असेल प्लस एमसीक्यू. यावरती तुम्हाला 10 तरी एमसीक्यू पाहायला मिळतील पेपरमध्ये. 10 ते 12 प्लस आपण धरलं म्हणजे 5 तेच प्रमाणे 77 मार्क जवळपास तुम्हाला वेटेज असेल. एवढाच सिलेबसचं फक्त तुम्हाला अगोदर करून घ्यायचं. सप्तधातू, ओज, उपधातू, मल, इंद्रिय, मन एवढं जर केलं तुम्ही आणि त्यानंतर हिमोपोएटिक सिस्टीम, सीव्हीएस, इम्युनिटी, त्या मसल फिजिओलॉजी आणि ॲडिपोज टिश्यू अशा प्रकारे तुम्हाला 65 मार्क्सचं वेटेज प्लस एमसीक्यू असतील. अशा प्रकारे टोटल लास्टला तुम्ही जर गेले नंतर तुमच्याकडे टाइम आणखी उरला त्यामध्ये तुम्ही लास्टला हे आत्मा, मन, निद्रा, स्वप्न एवढे 4 टॉपिक केले तर तुम्हाला एक एसीक्यू पाहायला मिळेल तुम्हाला पेपरमध्ये. म्हणजे एसीक्यू येण्याचे चान्सेस आहेत त्या 4 टॉपिकवरती. त्यानंतर रिप्रोडक्शन नाहीतर स्पेशल सेन्सेस यावरती तुम्हाला एक एसीक्यू पाहायला मिळेल आणि एक्सक्रेशन यावरती तुम्हाला एसीक्यू मिळेल. म्हणजे आपण 15 मार्कचं वेटेज मागं ठेवलं फक्त आणि सुरुवातीला तुम्हाला 65 मार्कचं वेटेज तुम्हाला अगोदर देतो आपण, जेणेकरून तुम्हाला लवकर अभ्यास होऊन पेपर ग्रिप चांगले मिळून तुम्ही मस्त म्हणजे चांगल्या प्रकारे पास होऊ शकतात. आणि अशा प्रकारे तुम्ही रिव्हिजन करून चांगल्यापैकी तुम्हाला हातात मार्क रिव्हिजनला बी करू शकतात तुम्ही. आणि ज्यांचा अभ्यास नाही झाला ते या प्रकारे अभ्यास करून आणखी सुद्धा तुम्ही चांगले पासिंग यामध्ये काढू शकतात. तर अशा प्रकारे पूर्ण आपला हा काय मस्ट डू टॉपिक्स होते क्रियाशारीसाठी. तुमचा 7 एप्रिलला पहिला पेपर असणार आहे, 9 एप्रिलला दुसरा क्रियाचा पेपर असणार आहे. तोपर्यंत तुमचं हे तुम्ही सिलेबस कव्हर करून ठेवायचा आहे. चला, धन्यवाद.